तर उद्धव ठाकरेंच्याच रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आणि या परिसरात बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कटआउट्स लावण्यात आले। तर मंदिरात कुठलाही राजकीय कार्यक्रम करता येणार नसल्याने मंदिरात फक्त रामरक्षा पठण केलं जाणार आहे आणि त्यानंतर मंदिरासमोरील भागात रस्त्यांवर स्टेज भरून त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत। तर या तयारीचा सगळा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। आपण पाहूया। अयोध्येतील राम मंदिरातील चोरी प्रकरणाच्या विरोधात खरं तर उद्धव ठाकरे यांनी जे आहे रामरक्षा पठण कार्यक्रम जो आहे सुरू केलेला आहे। खरं तर आज त्याचा दुसरा टप्पा जो आहे तो उपराजधानी नागपुरात जो आहे तो पार पडतो आहे। आज सायंकाळी 4 वाजता याच ठिकाणी खरं तर जे आहे उद्धव ठाकरे जे आहे रामरक्षा पठण करणार आहे। मी सध्या नागपुरातील हे सगळे चित्र दाखवत आहे। नागपुरातील रामनगर परिसरात असलेलं राम मंदिर आहे त्या ठिकाणी रामरक्षा पठण करणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो स्टेज उभारला जात आहे। यासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जे कटआउट्स आहेत ते खरं तर लक्ष वेधून घेत आहे। मोठमोठे कटआउट्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। हिंदुत्व कशा पद्धतीने सध्या धोक्यात आहे अशा पद्धतीचं जे आहे सांगण्याचं काम जे आहे ते संजय राऊतांनी गेल्या काही दिवसांमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याचबरोबर कुठेतरी या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पावसाचं जे आहे संकट सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणी मोठ्या संख्येने जे आहे आज उद्धव ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत एकत्र येतील आणि त्यानंतर जिथे रामरक्षा पठण करणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते आजच्या उद्धव ठाकरेंच्या दुसरा टप्पा असलेला रामरक्षा पठणाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ सौरभ बोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, रामनगर, नागपूर।